चालू. हां, माझे 2 कविता संग्रह प्रकाशित झाले. एक पहिला दान 2000 साली, हा झाला प्रकाशित मोडांच्या हस्ते. आणि दुसरा झाला 2010मध्ये स्वर्गीय गोविंदरावजी देशपांडे यांच्या हातून. 2 कविता संग्रह प्रकाशित झाले. आणि हे मला कधी खरं फार स्वप्न वाटते, शक्यच नव्हतं. कारण ह्या अशक्य गोष्टी शक्य करणारी कुठून तरी उगम असते आता. आणि हा उगम आज कुठं आहे, कविताच्या नंतर सांगतोच तुम्हाला मी. पण हा उगम कुठं झाला, कारण त्याच्या आधी मी असं वाटलंही नाही कविता करीन म्हणून. संग्रह कुठून काढणार. हा उगम झाला यवतमाळच्या शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ. शनिवारचे जे कार्यक्रम असतात सकाळचे, कला आविष्कार दाखवणारे, तिथं झालं. पहिला शनिवार गेला. पहिला शनिवारी वाटलं आपणही काहीतरी करत ना. आपण कडण्यासारखं काहीच नव्हतं ना. ना भाषण देता येत, ना काही नाही करता येत. काय करावं. वही पेन घेऊन बसलो 12 वाजेपर्यंत. आणि सकाळी उठून पाहतो 2 सुंदर कविता माझ्या हाताने लिहिल्या गेल्या होत्या. कशा लिहिल्या, काय लिहिल्या, देव जाणे. पण ह्या 2 कविताचं मला अजूनही नवल वाटते. ह्या कविता आहेत दान आणि तृप्ती. कविताकडे नंतर येऊ, पण सांगतो मी, हे 2 कविता संग्रह शक्यच नव्हतं ना. हे बळ कुठून आलं. कोणत्याही गोष्टीचा उगम असते. आणि तो उगम हा या ठिकाणी होता. उगम शनिवारचे हे कार्यक्रम. पहिला शनिवार गेला. आपण काय करावं, आपण काय हे करावं. परत पण गाणे म्हणून दाखवले, कोणा नकला केल्या, एकानं ते इलेक्ट्रिकचं वापरून पाणी कसं तापवायचं ते सांगितलं. आपण काय करावं, आपल्यात तर कोणताच गुण नाही. वही पेन घेऊन बसलो आणि माझ्या हातानं सुंदरसं 2 कविता लिहिल्या गेल्या. आणि गडे हो, तिथून माझ्या या कवितांचा उगम झाला. आज 2 संग्रह दिमाखानं आहेत. संग्रह मी व्हिडिओ वगैरे मला काही जमत नव्हतं, फोनही नव्हता जमत. माझ्या मुलानं फोन घेऊन दिला आणि व्हिडिओ काढणं शिकवलं. आज माझ्या कविताचे व्हिडिओ 50 वर्षापूर्वीच्या कविता आहेत काही, त्यांचे व्हिडिओ आज पाहायला जातात व्यवस्थित चांगल्या यानं. पण असा आहे, शनिवारचा जो कार्यक्रम असतो तुमच्या शाळेत जर असेल कदाचित, बस तिथंच असते उगम. तो मुलगा पुढं काय होऊ शकेल याचा उगम शनिवारच्या त्या कला आविष्काराच्या क्लासमध्ये असते. तिथं असते. कुठे कोणी वर्गाची असो. तर अशा अभ्यासापेक्षा महत्त्वाचे आहे ते असो. या दोन्ही या अध्यापक महाविद्यालयाचे आभारीच मानावं लागेल मला, कारण सुरुवात माझी इथून झाली. हा उगम आहे आणि हा प्रवाह आहे. हा तुम्ही पाहता, हा प्रवाह आहे. सुंदर सुंदर कविता लिहिल्या गेल्या. दानच्या कविता 1975 पूर्वीची आहे, बऱ्याच वर्षात. पण त्याची कविता अजूनही लोकांना आवडतात. आवर्जून पहा त्यातली पहिली कविता तो होती. पहिली कविता आहे दान. कधी कोणावर कोणची वेळ येते हे सांगणारी ही कविता आहे. अर्जुन इंद्राचा मुलगा होता आणि अर्जुनाचा पराभव होऊ नये, कारण अर्जुनाचा पराभव कर्णाच्या हाताने झाला असता. म्हणून कर्णाचे कवच कुंडलं मागायची
म्हणून अर्जुन आपला इंद्र गेला, काय कोणाचाही वीक पॉईंट पाहायचा आणि त्याचा फायदा घ्यायचा. तसं झालं. हे तो दानी होता आणि त्या दानानंच त्याचा घात केला. त्याला त्यांनी कवच कुंडलाचं दान मागितलं आणि इथंच खरा खेळ सुरू झाला. खेळ नियतीचा भोव तो सकला, देव होऊन याचक आज तुझ्या दारी आला. होते हे आव्हान तुझ्या दातृत्वाला आणि करून सर्वस्व दान तू दातच राहिला. खरंच दिलं त्यानं. वेग झाला पण खेळ नियतीचा सदा असे निराळा. नीतीचा खेळ पहा कसा आहे. खेळ नियतीचा सदा असे निराळा, दान देताना देवाला हातच उजारून ठेवला. रेस्टॉरंटमध्ये एका मानवाचा हात वर गेला आणि देवाचा हात खाली गेला. भिक्षा मागायची पाळी देवावर आली. ही अशी पहिली कविता. आणि दुसरी कविता आहे तृप्ती नावाची. ह्या दोन कविता. स्वर्गीचा पारिजात दारी भाण्याच्या, देव कोणावर भाळतो हे सांगणारी कविता आहे. आपण काय भाराभर फुलं घेतो वगैरे काही नाही करत. एक पाकळी पहा, नसली पाकळी तर साधा नमस्कार करा, पोचतो देवाला. स्वर्गीचा पारिजात दारी भाण्याच्या डोलतो, सडा स्वर्गीय पुष्पांचा अंगाने रुक्मिणीचा सांडतो. रुक्मिणीनं आणि कृष्णानं स्वर्गातून पारिजात आणला, लावला रुक्मिणीच्या घरी. फुलं पडत होते आपल्या, लावला सत्यभामेच्या दारी आणि त्याची फुलं पडत होते रुक्मिणीकडे. तुला करेना कृष्णाची अपुरे सुवर्ण द्वारकेचे. भाव महत्त्वाचा आहे. अपुरे पूर्ण सुवर्ण द्वारकेचं सोनं अपुरं पडलं आणि एवढेसे तुळशीपत्र कृष्ण तुलेलं पुरे. लहानसं तुळशीपत्र त्यांना कृष्णाची फुलं झाली. वृथा अहंकार पहा असा देवाला बाधतो, वृथा अहंकार पहा असा देवाला बाधतो, भावाचा भुकेला तो तुळशी पत्रावर बाळतो. या दोन कविता लिहिल्या गेल्या आणि सुरुवात झाली याची. आणि म्हणून हे जे क्लास आहेत शनिवारचे मोठी महत्त्वाची आहेत, आभार देखील मानतो मी. आणि या दोनही कविताचे व्हिडिओ पाहता येईल आपल्याला. नीट केले.